नमस्कार मराठी रसिक श्रोतेहो, ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. कथा पारू, एक अतूट प्रेम कथा. श्रोतेहो, कथेच्या 5व्या भागात आपण ऐकले होते की संतूचा तांडा अचानक कमलापुरातून निघून गेला आहे. शिवाची पारू देखील त्या तांड्याबरोबर दूर निघून गेली आहे. तिला शोधण्यासाठी, तिला घरी घेऊन येण्यासाठी शिवा संतूचा तांडा कुठे गेला म्हणून शोधण्यासाठी धावत होता. आता ऐकूया कथेचा 6वा भाग. पारू, एक अतूट प्रेम कथा. जीवाच्या आकांताने शिवा पळत होता. निरंतर धावण्यामुळे त्याला जोराची धाप लागली होती. लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याच्या छातीचा भाता जोर जोरात वर खाली होत होता. 3-4 मैलांचं अंतर त्याने काही वेळातच कापलं होतं. तरी पण अजून त्याला चाललेला तांडा कुठेच दृष्टीस पडत नव्हता. काहीही असो, दिवसभर जरी पळावे लागले तरी पळणारच, परंतु पारूला घेतल्याशिवाय मी माघारी येणार नाही या निश्चयाने शिवाला पुन्हा नवा जोम आला. नव्या जोमाने तो पुन्हा जोर जोरात पळू लागला. अखेर त्याला दूरवर चाललेला संतू डोंबाऱ्याचा तांडा दिसला आणि शिवाच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकलं. तशाही स्थितीत तो गालातल्या गालात हसला. आणखी थोडे पुढे पळत गेल्यानंतर एका हाकेच्या अंतरावरूनच शिवा जोरात ओरडला, पारू! अचानकपणे कानी पडलेल्या शिवाच्या आवाजाने पारू जागीच थबकली. तिने मागे वळून पाहिले. शिवा आपले दोन्ही बाहू पसरून पारू पारू म्हणत पळत तिच्याकडेच येत होता. शिवाला पाहताच पारूचा जीव आनंदला. आपल्या डोळ्यातले अश्रू व चेहऱ्यावरचे हसू त्याला लपविता लपले नाही. भरलेल्या डोळ्यांनी व हसऱ्या चेहऱ्याने ती शिवाकडे पळत सुटली आणि क्षणातच ती दोघे एकमेकाच्या मिठीत विसावली. पारू, तू मला सोडून चालली होतीस. अगं, तुझ्या बिगर मी कसा जगेन ह्याचा तरी विचार करायचा होतास. माझ्या अंगातला तू पारानच घेऊन चाललीस तर मी चित्ता कसा राहील पारू? शिवा पारूच्या कपाळावर आपले ओठ टेकवीत म्हणाला. तेव्हा पारू मात्र शिवाच्या प्रश्नांना काही उत्तर न देता त्याच्या रुंद छातीवर मान ठेवून रडत होती. गप, रडू नकोस. चल, आईनं बोलवले तुला. ती आपली वाट बघत असेल. उंद्याचं लगीन करून सुखानं संसार थाटतो आपण. चल. शिवा पारूला घेऊन माघारी फिरला. तांड्यातल्या सर्वच लोकांनी मगाशी शिवानी पारूच्या नावाने मारलेली हाक ऐकली असल्याने तेही सर्वजण आपापल्या जागेवर थबकले होते. मात्र गाढवावर बसून चाललेला संतू थोडा पुढे निघून गेला होता. आपल्या बरोबर येणारा तांडा मागे थांबल्याचे लक्षात येताच तोही गाढवाला फिरवून टाच मारून तांड्याजवळ आला. यवाना इतर नातेवाईक माणसं देखील तेथे गोळा झाली होती. ए शिवा, थांब! कुठे घेऊन चाललास पारूला? संतूने शिवाला हटकले. आमचा एकमेकावर जीव आहे आणि आम्ही दोघं आता लगीन करणार आहे. पारूचा हात धरत शिवा आत्मविश्वासानं म्हणाला. ए बांबलीच्या, अरे नीट इजार घालायची माहित आहे का अजून? लगीन करायला निघालास होय? सोड तिचा हात. दुसऱ्या एका डोंबाऱ्याने शिवाला दम दिला. तेव्हा इतर सर्व डोंबारी गडी माणसं शिवाच्या अंगावर चावचाव करत आली. तसा शिवा त्यांना म्हणाला, तुम्ही सगळेजण माझं व्हायचं ऐकून तरी घ्या. आम्ही काय पाप करतोय? आमचं काय चुकलं ते तरी सांगा तुम्ही. आमचं एकमेकावर मन बसलं, ह्यो काय आमचा अपराध आहे? तुमच्या पारूला विचारा, ती अजून सुधी गंगामायसारखी पाक आहे. अरे ते समतो डोंबाऱ्याची लेख आहे, कळलं? पाक राहील नाही तर काय नापाक राहील बाई? जीव घेईन तिचा. आणि कार ही लगीन करून गेली तर आम्ही काय माती खायची वैर का? तू आमासनी पोसणार आहेस? बाद झाली तुमची थेर. ए पारे, सोड त्याचा हात आणि फिर माघारी. लय मांदा आलोय अजून तुला. संतू डोंबारी हातातील काठी पारूवर उगारत म्हणाला. तेव्हा शिवाला अधिकच घट्ट बिलगत पारू म्हणाली, नाना, आता म्या नाही येणार तुमच्या बरोबर. मी शिवा बरोबर जाणार आहे. आता पतूर लय केलं म्या तुमच्यासाठी. आता माझ्याच्यानं काय होणार नाही. मला बी माझं काय मन आहे का नाही? पारूच्या बोलण्यानं संतू आवाकच झाला.
कधी डोळे वर करून न बघणारी पारू आज डोळ्याला डोळा लावून बोलते याचा संतूला खूप राग आला आणि रागारागातच तो पारूचा हात शिवापासून सोडून घेत तिला फरफटत घेऊन तांड्याकडे चालला. नाना, मला जाऊ द्या हो. म्या शिवा बेगर नाही राहू शकणार. आमासने वेगळं करू नका. म्या पाया पडते तुमच्या. पारू संतूला हात जोडून विनंती करीत म्हणाली. पारूची ही अवस्था पाहून तिला ओढत घेऊन जाणाऱ्या संतूकडे जाऊन शिवाही हात जोडून म्हणाला, नाना, नका वेगळं करू दोन जीवाला. आम्ही दोघांनी एकमेकासाठी जन्म घेतलाय. आम्हाला नका वेगळं करू. या जन्मात तरी आम्ही दोघं वेगळं नाही राहणार. आमच्यावर दया करा नाना. शिव्या, तू बाजूला हो. तो पारूचा एक डाव जीव वाचवला होता म्हणून तो आतापत्र जिता आहेच. तुझा आणि आमचा काय बी संबंध नाही. उगच आमच्या आडवा येऊ नकस, संतू म्हणाले. असं नका करू नाना. मी नाही जाऊ देणार पारूला. पारू माझी आहे म्हणत शिवाने दोन्ही हातांनी पारूला मिठी मारली. पारूला मारलेल्या शिवाच्या मिठीची पकड सैल करण्यात संतूचे बळ कमी पडू लागले. तेव्हा तो अधिकच खवळला. तो शिवाच्या पाठीवर हाताचे गुत्ते लावत म्हणाला, बांबलीच्या, माझ्या पोरीला नादी लावून माझ्यापासून तोडून टाकतोयस. आणि आपल्या इतर नातेवाईकाकडे पाहून मोठमोठ्याने ओरडून संतू पुढे म्हणाला, ए आरण नुसतं बघत काय राहिला. धरा त्याला आणि बुकलून काढा चांगलं. समद मांद पाताळ करून टाका त्याच. संतूच्या हुकमाबरोबर 5-6 जण काठ्या घेऊन शिवाकडे धावले व डोळ्याचे पाते लवते न लवते तोच अनेक काठ्या शिवाच्या अंगावर पडू लागल्या आणि प्रत्येक काठीच्या तडाख्याने शिवाच्या डोळ्यापुढे अंधारी येऊ लागले. शिवावर पडणाऱ्या काठ्या पाहून आपल्या बापाच्या हाताला इसडा देऊन पारू पळतच शिवाच्या अंगावर पडली. पारू मध्ये पडताच मारणाऱ्यांचे हात क्षणभर जागीच थांबले. पण पुढच्या क्षणी एका माणसाने तिला शिवाच्या अंगावरून बळजबरीने बाजूला नेली. ती बाजूला होताच पुन्हा त्या लोकांनी शिवाच्या शरीरावर काठ्यांचा वर्षाव सुरू केला. अंगावर पडणाऱ्या काठीच्या प्रत्येक प्रहाराबरोबर शिवा म्हणत होता, मारा मला, किती बी मारा, पर तुम्ही माझ्या पारूला माझ्यापासून वेगळं करू नका. माझं पारूवर मन आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे. शिवाच्या अशा बोलण्याने मारणाऱ्यांना अधिकच जीव चढत होता. इकडे मात्र पारू शिवाच्या सुटकेसाठी धडपडत होती. परंतु ती स्वतःच एका जाळ्यात अडकली होती आणि तिला घेऊन जाणारा पारधी संतू तिची धडपड पाहत फरफटत घेऊन जात होता. नाना, म्या येते तुमच्या बरोबर. यापुढं म्या शिवाचं कधी बी नाव घेणार नाही. त्याचा विचार बी मनातनं काढून टाकेन. पर नाना, शिवाला मारू नका. माझ्या पायी तो बिचारा मरून जाईल नाना. मारणं थांबवा नाना, मारणं थांबवा. पारू रडत रडत संतूला म्हणाली, अगं तो काय, तुझा बा बी येईल तांड्याबरोबर. त्याचं भ्या मला सांगू नकस. पर आज त्या शिव्याला आम्ही जित्ता ठेवणार नाही म्हणत पारूला घेऊन संतू पुढे चालू लागला. आणि इतक्यात, पारू मेलो म्या, पारू. शिवाच्या त्या जीव घेण्या किंकाळीने पारू जागीच स्तब्ध झाली. मारणाऱ्यांच्या एका काठीच्या जबरदस्त फटक्याने शिवाचे डोके नारळ फुटावे तसे फाटकन फुटले. रक्ताच्या चिळकंड्या चोह बाजूला उडाल्या आणि क्षणातच शिवाच्या शरीराची हालचाली थंडावली. थोडा वेळ तेथे स्मशान शांतता पसरली. श्रोते हो, संतू डोंबाऱ्याच्या काही लोकांनी शिवाला मुरुस्तर मारले. त्याचे डोके फुटले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. मग पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी ऐकूया कथेचा 7वा व अखेरचा भाग.